नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. सकाळी सकाळी मनीने कामाला लावलेलं आहे आम्हाला, कारण की त्याचं जेवण आम्ही रेडी करतो आहे. फ्रेश जेवण घेतो आहे. मस्तपैकी फ्रेशवाले ग्रास, म्हणजे आपण दुर्वाजी म्हणतो ना गणपतीसाठी, ती त्यांना सगळ्यात जास्त आवडतं आणि सगळ्यात जास्त तेच दिलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे सुद्धा काय असा मनी असेल, एखादा रॅबिट असेल ना, तर विचार करून काय खायला द्यायचं ते पहिले गुगल करून घ्या. कारण की आपल्याला काय वाटतं, अरे तो सगळं हरिपत्ती, सगळे झाडं किंवा फ्रूट्स वगैरे सगळे खात असेल, असं काही नाही आहे. त्यांची लिमिटेशन असतात, 4 गोष्टी असतात. कधी काय कसं दिलं असेल त्यांचं ना प्रमाणसुद्धा असतं. वा, फायटर प्लेन फिरत आहे आमच्या पुण्यामध्ये. तो बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे माझं. चलो अभी घर चलते. त्याची खुशी बघा, काय मज्जा आहे त्याची झालेली. त्याला एकदम फ्रेश ब्रेकफास्ट मिळालेला आहे. मनी सांग, लोकांना सांग, सबस्क्राईब करा. मनी सबस्क्राईब, येस सबस्क्राईब. मनीचं तर ब्रेकफास्ट रेडी आहे, तर बायकोसाठी पण मस्तपैकी ब्रेकफास्ट रेडी केलेला आहे. चलो ऑफिस जाने के पहले फटाफट. हाँ तो ये रास्ते में खा लेना, असं समज. बन पाव चहा, वा वा वा, ठीक आहे, एन्जॉय. आणि बिचारे बायको ऑफिस जाण्यासाठी रेडी झालेले आहे. मेरा वर्क फ्रॉम है, इसमें तुम जलो मत. ज्यादा मिदा नाही, मी काहीच करत नाही, मी तर घरीच असतो. मी कधी काय बोलत नाही. बिचारी नाही ऑफिससाठी रेडी. पुण्यामध्ये थंडी तर आहेच आहे, पण त्यांच्या ऑफिसमध्ये तर बापरे, शिमला मिर्च. ऑल सेट ऑफिससाठी शिमला काश्मीर. चला, बायकोची एस राईड आलेली आहे. बाय. बायकोला ऑफिसला सोडल्यानंतर आता आपला व्हिडिओ एडिटिंगचा टाइम सुरू झालेला आहे. तर कसं होतं ना, की मला लेट नाईटपर्यंत माझं ऑफिस होतं, त्यामुळे टाईम तर मिळत नाही. जो मिळतो तो सकाळीच मिळतो. सो सकाळ झालेली आहे, मस्तपैकी सगळं आपलं रेडी झालेलं आहे. आपल्या मनी बिनी राधा कृष्ण सगळ्यांना जेवण झालेलं आहे आणि बायको आता ऑफिसला निघालेली आहे. तर पटापट चलो आपण लोग व्हिडिओ एडिटिंग करणं सुरू करते. 3 hours later. ऑफिस तर चालू झालेलं आहे माझं, पण ना ऑफिस आणि याला झोपवणं एकत्रच करावं लागतंय. एकच सेम टाईम येऊन जातो झोपणार. ए मनी, झोप रे बाळा, झोप. चलो झोप. आज काय मूड नाही वाटत झोपायचा. आला तर आहे जवळ, पण झोपतच नाहीये. अरे झोपतो आता केलं त्याने. आता मस्त झोप बरं झोप. बघा डोळे शांत झाले त्याचे. काय लाड असतं ना यांचं पण. 3 hours later. आणि बायको ऑफिसवरून आली. वा. हाउ वॉज युअर ऑफिस? हाउ वॉज युअर ट्रॅव्हलिंग? शॉर्ट अँड स्वीट. येस, सॉर्टेड अँड स्वीट. तो वाढ बघतो कधी. सो ऑफिसला ना 15 मिनिटाचा ब्रेक टाकलेला आहे, कारण की आज घरी पावभाजीचा बेत आहे. आता पावभाजीसाठी मला पाव आणावं लागतंय, पावाची लादी आणावं लागते. मस्त गरम लादी आणेल बेकरीतून. आता मस्तपैकी तोपर्यंत मी काजू बदाम खातोय. थंडीमध्ये ना ह्या टायमाला ना मला तरी आठवतं की लहानपणी आई खूप लाडू बनवायची. लहानपणापासून आईने लाडू बनवलेले मला खाऊ घालायचा खूप प्रयत्न केला. मला अजिबात नाही आवडत लाडू. तर तुमच्या घरी कोणते लाडू बनताय नक्की थंडीमध्ये? ते असतात तिळीचे, चिकीचे, शेंगदाण्याचे बरेच लाडू असतात. तर नक्कीच कमेंट करून सांगा की कोणते बनवतात तुमच्या घरी, की तुम्हाला कोणते आवडतात थंडीमध्ये. मला एक पण नाही आवडत, मला अजिबात कोणतेच लाडू आवडत नाही. हां, स्पेसिफिकली बोलायला गेलं तर मोतीचूरचे लाडू मला आवडतात, पण ते तर काही थंडीमध्ये काउंट होत नाही. नक्की सांगा तुम्ही कोणते लाडू बनवतात. तोपर्यंत मी आपले काजू बदाम एन्जॉय करतो. लिफ्ट आली की बघू.
गुड मॉर्निंग जनता. आता चालू आहे सकाळी सकाळी मनीचं अंघोळ स्थान. थांबत नाही त्याला पाण्यात अजिबात नाही आवडत. अरे गुड. अरे टेक्नॉलॉजी किती चेंज झाली ना, म्हणजे खूप छान गोष्ट अशी की ना, आता बघा जर गाडी आपली खराब झालेली आहे, काही प्रॉब्लेम असेल टायर वगैरे मध्ये, तिला नेणं गॅरेजपर्यंत किती मुश्किल होतं. आता गॅरेजेस मोबाईल गॅरेज झालेले आहेत. लोक येतात, प्रोफेशनल येतात, टायर वगैरे चेक करतात, सेटअप करतात आणि ते सेम आपल्या गाडीला लावून देतात. वाव. सो काल आहे ना, इतकं घाईगडबडीत दिवस गेला ना की जसं घरी आलो मी पावाची लादी घेऊन, ऑफिसची इतके कामं आलेली की नाही, काही जास्त काही आम्हाला करायला मिळालं नाही. आणि जसा टाइम मिळाला ना, पावभाजीवर तुटून पडलं तर त्याचा व्हिडिओ काय बनवलाच नाही, आम्ही दाखवलंच नाही. बट नेव्हर माइंड, दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आम्ही सकाळी सकाळी या महाशयांना अंघोळ घातलेली आहे. सध्या तो खाण्यामध्ये बिझी आहे. बघा ना किती छान सुंदर वाटायला लागलेलं आंघोळ घातल्यानंतर. ऐ मनी 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 डू नॉट डिस्टर्ब लावून बसलेला आतमध्ये. Audio Jungle.